महावितरण अभियंत्याचा दावा खोटा। पत्रकार परिषदेत मंगेश लाडे यांनी पुराव्यासह खोडून काढले आरोप। तक्रारीनंतर स्वतःला वाचवण्यासाठी अभियंत्याचा बनाव। बारवा येथील घटनेला नवे वळण। लाखांदूर तालुक्यातील बारवा येथे महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याने शासकीय कामात अडथळा आणल्याचा जो बनाव रचला आहे तो पूर्णपणे खोटा आणि स्वतःचा दोष लपवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे, असा खळबळजनक खुलासा बारवा येथील शेतकरी मंगेश लाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला। यावेळी त्यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीची NCR प्रत दाखवत अभियंत्यानेच आपल्या कुटुंबाला अश्लील शिवीगाळ व धमकी दिल्याचे पुराव्यासह स्पष्ट केले। मंगेश लाडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की 12 मार्च 2026च्या पहाटे 4 वाजल्यापासून वीज गुल होती। घरात 2 आणि 3 वर्षांची लहान मुले उष्णतेने व्याकुळ झाली होती। महावितरण कार्यालयात वारंवार फोन करूनही कोणी फोन उचलत नव्हते, म्हणून गावातील साक्षीदार केशव कांबळे, सोनल वालदे व शहादेव गोडसे यांच्यासह मी विचारणा करायला गेलो होतो। सुमारे 1.5 तासानंतर कार्यालयात आलेल्या कनिष्ठ अभियंता रितेश टांगले यांना आम्ही वेळेवर बिल भरतो, मग रात्रीची वीज का दिली जात नाही, असा जाब विचारला असता त्यांनी तू मला विचारणारा कोण, माझ्या नादी लागू नको असे म्हणत अरेरावीची भाषा वापरली। लाडे यांनी जेव्हा मुलांच्या प्रकृतीचा विषय काढला तेव्हा अभियंत्याने अत्यंत निर्दयीपणे तुझ्या मुलाची तब्येत बिघडली तर मी काय करू, तुला आणि तुझ्या पत्नीला बघून घेईन अशी धमकी देत अश्लील शिवीगाळ केली। पत्रकार परिषदेत लाडे यांनी आरोप केला की आपण पोलिसांत तक्रार NCR नंबर 24/2026 दाखल केल्याचे समजताच कनिष्ठ अभियंत्याने आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा खोटा बनाव रचला आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवली। मी एक सामान्य शेतकरी असून माझ्या हक्काची विचारणा करणे हा गुन्हा आहे का, असा सवाल लाडे यांनी उपस्थित केला। अभियंत्याच्या उद्धट वर्तणुकीमुळे आणि दिलेल्या धमकीमुळे लाडे कुटुंब सध्या दहशतीखाली आहे। या प्रकरणी दिघोरी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून आता सत्य समोर आणण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे मंगेश लाडे यांनी यावेळी सांगितले। या पत्रकार परिषदेमुळे लाखांदूर तालुक्यात महावितरणच्या कारभारावर आणि अधिकाऱ्यांच्या वाढत्या अरेरावीवर संताप व्यक्त केला जात आहे। म्हणजे तुम्ही येणारा कुठून करता? येणारा कुठून करता तुम्ही? लाईन किती झाली कधी झाली? वाद घालायचं काम नाही तुम्हाला। मी गाऊन तो शासन पगार कशा देते? पगार कोणाचा काढू? पगार काढू वाटेल जाऊ नको आम्हाला तुमच्या लाईनची मतलब आहे घेणं देणं नाही आम्हाला। आम्हाला ह्या खुर्चीशी घेणं देणं आहे। काय वाजता आला तुम्ही? आम्ही लाईन चालू झाली ना जास्त म्हणत नाही, सप्ताह एंट्री नाही तुला आज सांगतो।